नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गुरुकुल करिअर अकॅडमी यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मी सहर्ष स्वागत करतो। 2019 मध्ये जाहीर केलेली पोलीस भरती आणि या पोलीस भरतीमधील जो पहिला टप्पा लेखीचा आता सध्या परीक्षा होत आहेत। यामध्ये 30/9/2021 मध्ये झालेली परीक्षा भंडारा जिल्ह्यातील चालक पोलीस भरतीची आणि यामधला पेपर प्रश्नपत्रिका सी यामधील जे काय गणित आणि बुद्धिमत्ता या घटकावर आधारित जे प्रश्न विचारले त्या प्रश्नांचं आपण विश्लेषण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। चला पाहू आपण प्रश्न क्रमांक 32, 1 हेक्टर म्हणजे किती चौरस मीटर। पहा आपल्याला 4 पर्याय आहेत, 1000, 100, 10,000 आणि 1,00,000। पाहू आपण 1 हेक्टर म्हणजे किती चौरस, तर 1 गुंठे म्हणजे 100 चौरस मीटर। तर 1 हेक्टर म्हणजे 100 गुंठे। एका गुंठ्याचे व्हॅल्युएशन जर काय 100 चौरस मीटर असेल तर 100 गुंठ्याचं 100 गुणिले 100 म्हणजे 1 वर 1 2 3 4 शून्य येतील, म्हणजेच 10,000 इतकं पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर असेल। प्रश्न क्रमांक 34 हा प्रश्न 0.2 अधिक 0.02 अधिक 0.002 प्लस 0.002 बरोबर प्रश्नचिन्ह आहे। पर्याय जे दिलेले आहेत ते पॉईंटमध्येच आहेत। आपल्याला या सर्वांची बेरीज करायची आहे। दशांश अपूर्णांकांची बेरीज करत असताना दिलेले जे अपूर्णांक आहे तो दशांश चिन्हाच्या खाली येणारा दुसरा दशांश अपूर्णांक येईल, अशा पद्धतीने मांडणी करावी लागेल। म्हणजे त्या दशांश चिन्हाच्या खाली दुसऱ्या स्टेपचं सुद्धा दशांश चिन्ह येईल। पुन्हा तिसऱ्या ठिकाणी जात असताना 0.002 आणि चौथ्या ठिकाणी जात असताना पुन्हा 0.0002। आता या सर्वांची जर बेरीज केली तर या ठिकाणी 2 येईल, या ठिकाणी 2 येईल, या ठिकाणी 2 आणि याही ठिकाणी 2 पॉईंट आहे तसा 0.2222 म्हणजे पहिला ह्या पर्यायापैकी पहिला पर्याय क्रमांक योग्य असू शकेल। अथवा डायरेक्ट सुद्धा आपण या पद्धतीने सोडवू शकणार आहे। यामध्ये दशांश अपूर्णांक आहे, दशांश अपूर्णांक तर पहिल्या स्थानकावर जे 2 येतं यामध्ये दुसऱ्या स्थानकावर आहे म्हणून दुसऱ्या स्थानकावर घेतलं मी, यामध्ये तिसऱ्या स्थानकावर आहे तिसऱ्या स्थानकावर घेतलं आणि यामध्ये चौथ्या स्थानकावर चौथ्या स्थानकावर घेतलं आणि 0 आहे तसाच ठेवला। 0.2222 डायरेक्ट उत्तर आपल्याला मिळवता येऊ शकेल। प्रश्न क्रमांक 35, एक आगगाडी 54 किमी प्रति तास प्रवास करताना एक झाड 7 सेकंदात ओलांडते तर त्या गाडीची लांबी किती मीटर आहे। पर्याय 4 आहेत, 308, 210, 120 आणि 105। पहा या प्रश्नाकडे लक्ष देत असताना आपल्याला हे जे काय वेग आहे या वेगाकडे लक्ष देऊ आपण आणि अत्यंत शॉर्ट पद्धतीने प्रश्नाचं उत्तर मिळवण्याचा प्रयत्न करू आपण। या वेगाचं मी रूपांतर अंतर आणि वेळ या दोन्हीमध्ये कन्वर्जन करतो। हे जे काय दिलेलं आहे ते किलोमीटरमध्ये आहे, मी किलोमीटरमध्ये आपल्याला मीटरमध्ये कन्वर्जन करायचं असेल तर 54 गुणिले 1000 म्हणजे 54,000 इतकं मीटर होऊ शकेल प्रति तास। याचा अर्थ एका तासाचे सेकंद जे आहे ते 3600। याचा अर्थ असा झाला की 3600 सेकंद बरोबर 54,000 मीटर म्हणजेच ताशी 54 किलोमीटर। तर 7 सेकंद म्हणून मी या ठिकाणी 7 सेकंद मांडले गेले आणि प्रश्नांकित आपल्याला अंतर गाडीची लांबी काढायची आहे म्हणून अंतर घेतले गेले। फक्त ते झाड ओलांडायचं आहे अशा कंडिशनमध्ये ही असताना वेळ जी दिलेली आहे आणि यावरचं अंतर जे मिळणार आहे ते गाडीची लांबी म्हणजे एकंदरीत अंतर असणार आहे। म्हणून आपण या दोघांचा क्रॉस गुणाकार केला जाईल, छेदस्थानी 3600 राहतील, भाग आल्यानंतर येणाऱ्या प्रश्नांकित ठिकाणचं उत्तर मिळून जाईल। म्हणून पाहू आपण 54,000 गुणिले 7 छेदस्थानी 3600, 2 शून्य कॅन्सल केल्या, 18 2 36, 18 त्रिक 3 इथे बाजूला 15, 15 7 5 105 मीटर इतकं उत्तर असेल। पर्याय क्रमांक 4 यामध्ये परफेक्ट असेल। प्रश्न क्रमांक 36, 2 संख्यांचा गुणाकार 1440 आहे, त्यांचा मसावी 12 आहे तर लसावी काढा। पहा लसा मसावीवर आधारित हे गणित विचारलेलं आहे आणि या गणितामध्ये एक ट्रिक आपल्याला माहिती आहे की या 2 संख्यांचा म्हणजे पहिली संख्या आणि दुसरी संख्या या दोघांचा गुणाकार हा लसावी आणि मसावी या दोघांच्या गुणाकाराच्या इक्वल असतो। म्हणून आपल्याला या 2 संख्येचा डायरेक्ट गुणाकार दिला आहे म्हणून मी या ठिकाणी डायरेक्ट 1440 गुणाकारच घेतला। लसावी आपल्याला मिळवायचा आहे प्रश्नांकित आणि मसावी दिले आपल्याला 12 म्हणून हे भागाकारासाठी येतील, डायरेक्ट याला भाग घाला, 12/14 आणि हे 0 म्हणजेच किती असणार आहे लसावी 120 याचा लसावी असेल। पर्याय क्रमांक 2 या त्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे। प्रश्न क्रमांक 37, मीनाजवळील 1300 रुपये रक्कम 10% दराने
किती वर्षात 4 पट होईल? पहा पर्याय 4 आहे, 30, 40, 25 आणि 20. अत्यंत सोपा प्रश्न जर पाहिले गेलं तर आपण या ठिकाणी आपल्याला सूत्र जे असेल यामध्ये जी काही दिलेली रक्कम आहे ती रक्कम 1300 असेल तर दुप्पट केली की 2600 होईल. 10 असेल तर त्याची दुप्पट 20 होईल. याचा अर्थ दुप्पट जी होणारी रक्कम आहे त्या मूळ रकमेच्या दुप्पट होत असते. त्यामुळे त्या रकमेचा आपण इथं फारसा विचारात घ्यायचा नाही आहे. आपण डायरेक्ट टक्केवारी आणि ही जी काही पट आहे याकडे लक्ष देऊ आपण. म्हणून आपल्याला 100 कंसात पट वजा 1 छेदस्थानी दर राहील तेव्हा आपल्याला कालावधी मिळून जाईल. म्हणून आपण मी डायरेक्ट केलं इथे 100 या ठिकाणी घेतलं, याची 4 पट दिली आहे म्हणजे 4 वजा 1 छेदस्थानी दर जो आहे तो 10% आहे. म्हणजे 100 गुणिले 3 छेदस्थानी 10 घेतले, कॅन्सलेशन केले तर 30 वर्षे हा त्याचा कालावधी मिळून जाईल. म्हणून अशा कंडिशनमध्ये असताना आपल्याला डायरेक्ट जर 4 पट दिली असेल तर 1 मायनस करून डायरेक्ट 300 घ्यावेत आणि दरानं डायरेक्ट भागाकार करावा. उत्तर आपल्याला पटकन मिळून जाईल. या प्रश्नाचं उत्तर असेल 30. पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 38. खालीलपैकी कोणत्या संख्येला 9 ने पूर्ण भाग जात नाही? प्रश्न फार महत्त्वाचा आहे, आपल्याला इथं लक्ष अर्थ घेणं गरजेचं आहे. जातो असा नाही, जात नाही आहे. पर्याय 4 दिले आहे, 333, 936, 549 आणि 910. या ठिकाणी आपल्याला जर बेसिक गोष्टी माहिती असतील तर पटकन पाहता क्षणी आपण या प्रश्नाचं उत्तर देऊ शकणार आहोत. म्हणजेच 9 ने पूर्ण भाग याचा अर्थ 9ची कसोटी माहिती असणं अपेक्षित आहे. 9ची कसोटी काय दर्शविते तर दिलेल्या ज्या संख्या असतील या संख्यांच्या प्रत्येक अंकांची बेरीज केली असता तयार होणाऱ्या संख्येला 9 ने भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला 9 ने भाग जातो. म्हणून आपण या दृष्टीने आता प्रत्येक पर्यायाकडे पाहू. 3 अधिक 3 9, 3 अधिक 3 6 अधिक 9 म्हणजे 9ला 9 ने भाग जातो म्हणजे ही होऊ शकते. 9 या ठिकाणी आहे, 9 अधिक 3 12, 12 अधिक 6 म्हणजे 18, 18लाही 9 ने भाग जातो म्हणजे ही या ठिकाणी पर्याय होऊ शकतो. 5 आणि 4 9 अधिक 9 म्हणजे 18, 18 भागिले 9 म्हणजे 9 ने याला भाग जाऊ शकतो. आता आपण 9 ने 1 10, 10ला 9 ने भाग जाऊ शकत नाही म्हणून आपल्याला पर्याय क्रमांक 4 जो आहे तो जात नाही. याचा अर्थ 910 हा पर्याय यासाठी परफेक्ट असणार आहे. प्रश्न क्रमांक 39. 10 विद्यार्थी 10 प्रकल्प 10 दिवसात पूर्ण करतात तर एक प्रकल्प एक विद्यार्थी किती दिवसात पूर्ण करेल? पहा आपण तार्किकतेवर सुद्धा प्रश्नाचं उत्तर पटकन देऊ शकतो. पण आपण पाहू प्रकल्प विद्यार्थी आहेत ते या ठिकाणी 10 आहेत, प्रकल्प आहेत ते 10 आहेत आणि कालावधी दिवस जे लागणार आहेत ते 10 आहेत. हे पहिल्या विधानाच्या आधारावरच आपण मांडणी केली आहे. दुसऱ्या विधानामध्ये असं आहे की विद्यार्थी आपल्याला आहे ते विद्यार्थी आहेत ते एक विद्यार्थी आहे आणि प्रकल्प जो आहे तो प्रकल्प एक आहे आणि कालावधी आपल्याला दिवस आपल्याला शोधावायचे आहेत. आपल्याला प्रकल्प म्हणजे हे काम असणार आहे 10 प्रकल्प आणि हा एक असमान आहे. असमान असताना या दोन गोष्टींचा गुणाकार म्हणजे 10 गुणिले 10 या दोघांचा गुणाकार अंशस्थानी पलीकडचं जे काही काम आहे ते अंशस्थानी गुणाकारासाठी घेतलं जाईल आणि छेदस्थानी या दोघांचा गुणाकार केला जात असताना प्रश्नांकित आहे म्हणून या ठिकाणचं गुणाकारासाठी 1 घेतलं जाईल गुणिले पहिल्या विधानातील जे काय काम आहे ते गुणाकारासाठी आणले 10 आणलं जाईल. म्हणजे या 1 1 कॅन्सल 10 10 कॅन्सल म्हणजेच 10 दिवस इतका कालावधी यासाठी लागून जाईल. जनरली जर का आपण तार्किकतेवर पाहिलं गेलं 10 विद्यार्थी 10 प्रकल्प 10 दिवसात पूर्ण करत असतात तर एका विद्यार्थ्याला प्रकल्प पूर्ण करण्यासाठी सुद्धा 10 दिवसच लागणार आहेत. प्रश्न क्रमांक 40. एका चौरसाची परिमिती 84 सेमी आहे तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ किती असेल? पहा यामध्ये पर्याय 4 दिले आहेत. 441 चौरस सेमी, 440 चौरस सेमी, 442 चौरस सेमी आणि 445 चौरस सेमी. या ठिकाणी आपल्याला परिमिती दिली आहे चौरसाची म्हणून चौरसाकृतीकडे आपण या ठिकाणी पहिल्यांदा लक्ष वेधू. चौरस याचा अर्थ चारही बाजू समान असणारा चौरस आकृती. याची परिमिती याचा अर्थ ही बाहेरची जी काही बॉर्डर असेल ती परिमिती असेल आणि परिमिती काढता असतानाचं सूत्र असेल की 4a म्हणजेच बाजू गुणिले 4, बाजू गुणिले 4. आता आपल्याला बाजू माहिती नाही पण परिमिती माहिती आहे. परिमिती आपल्याला दिलेली आहे ती 84. याचा अर्थ 4 गुणिले बाजू बरोबर 84 असेल तर आपल्याला याचं क्षेत्रफळ काढायचं आहे आणि क्षेत्रफळाचं सूत्र काय असणार आहे तर a वर्ग म्हणजेच बाजूचा वर्ग असणार आहे. म्हणून आपल्याला या ठिकाणी जर का बाजू मिळवली गेली या परिमितीच्या आधारावर तर आपल्याला बाजूच्या आधारावर आपल्याला क्षेत्रफळ काढता येऊ शकेल. म्हणून 84ला भागिले 4 जर आपण डायरेक्ट केलं तर उत्तर मिळून जाईल 21. 21 सेमी हे असणार आहे ती बाजू असणार आहे. आता क्षेत्रफळ काढत असताना 21चा वर्ग म्हणजेच 21 गुणिले 21 बरोबर 441
चौरस सेमी इतकं काय असेल क्षेत्रफळ असेल. म्हणून पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर असेल 441 चौरस सेमी. प्रश्न क्रमांक 42, 7चा वर्ग आणि 13चा घन यांची बेरीज किती. पहा अत्यंत बेसिक प्रश्न आहे. यामध्ये आपल्याला वर्ग आणि घन जर तोंडपाठ असणं अपेक्षितच आहेत. 7चा जर वर्ग आपण पाहिला तर 7चा वर्ग आहे 49. 42चं जर काय 43चा जर काय घन पाहिला गेला तर तो असेल 2197. या दोघांची जर काय बेरीज केली 9 7 6 याच्यासाठी 1 आला, 9 1 10 4 14 याच्यासाठी 1 1 2 म्हणजेच आणि हे 2 बाकी म्हणजे 2246. पर्याय क्रमांक यापैकी जो आहे तो 4 नंबरचा पर्याय असेल 2246. प्रश्न क्रमांक 43, एका वर्तुळाची त्रिज्या 7 सेमी असल्यास त्याचे क्षेत्रफळ किती असेल. या ठिकाणी त्रिज्या दिले आणि क्षेत्रफळ विचारले. अत्यंत पायाभूत बेसिक असा प्रश्न आहे. या ठिकाणी जर पाहिलं गेलं आपण या वर्तुळाच्या ठिकाणची जर त्रिज्या या ठिकाणापासून हा रेषाखंड म्हणजेच ती त्रिज्या असेल. या ठिकाणी त्रिज्या दिली आहे ती 7 सेमी दिली आहे. यावर आधारित आपल्याला क्षेत्रफळ काढायचं असेल तर त्याचं सूत्र असेल पाय आर वर्ग. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी पायचं व्हॅल्युएशन फिक्स असणार आहे 22/7 गुणिले आर म्हणजे रेडियस त्रिज्या असेल. त्रिज्या या ठिकाणी 7 दिली आहे. वर्ग आहे म्हणजे त्याच संख्येनं त्या संख्येशी गुणाकार म्हणून 2 वेळेस मी गुणाकार केला. या ठिकाणी 7 7 कॅन्सल केलं. 22 गुणिले 7 जर विचार केला 7 2 14 4 हाताला 1 7 14 1 15 154. क्षेत्रफळ कायमस्वरूपी स्क्वेअरमध्ये चौरस दिलेले एकक आहे सेमी. 154 चौरस सेमी म्हणजे पर्याय क्रमांक 1 यासाठी योग्य असणार आहे. प्रश्न क्रमांक 43, या अगोदरचा आहे तो 42 आहे. या ठिकाणी 43 ग्राह्य धरा. प्रश्न क्रमांक 43, एका वर्गातील 39 मुलांचे सरासरी वय 17 वर्षे आहे. त्यात वर्ग शिक्षकाचे वय मिळविल्यास त्याच्या वयाची सरासरी 18 वर्षे होते. तर वर्ग शिक्षकाचे वय काढा. पहा सुरुवातीला वर्गामध्ये मुलं जी आहेत ती 39 मुले आहेत. यांचे सरासरी जी आहे ती 17 आहे. या दोघांचा जर गुणाकार केला तर संपूर्ण वर्गातील विद्यार्थ्यांच्या वयाची बेरीज मिळून जाईल. यांचे गुणाकार 663 इतका गुणाकार आहे. वर्ग शिक्षक आला म्हणजे टोटल एकंदरीत ही 39 मध्ये टोटल संख्या झाली 40 गुणिले तेव्हा सरासरी 18 होते तेव्हा 18 गुणाकार केला तर 18/72 म्हणजे 720 इतका होईल. आता या दोघांमध्ये जर डिफरन्स काढला तर या ठिकाणी 7 मिळतील, 5 मिळाले, या ठिकाणी 0 म्हणजे 57 वर्षे हे वाढलेले जे वय असेल ते वर्ग शिक्षकाचं असणार आहे. म्हणून आपण या पद्धतीने सोडू शकतो की याहीपेक्षा फास्ट आपला असं करता येऊ शकेल जर का 39 संख्या असेल वर्गामध्ये आणि एक शिक्षक आल्यामुळं टोटल संख्या 40 होत असेल तर 40 आहे जसं घ्या प्लस जी काय पहिली सरासरी होती ती या ठिकाणी प्लस करा म्हणजे 40 अधिक 17 बरोबर असणार आहे 57 वर्षे हे वर्ग शिक्षकाचं वय असणार आहे. पर्याय क्रमांक 1 यासाठी योग्य असणार आहे. प्रश्न क्रमांक 44 कंसामध्ये 25 गुणिले 3 कंसाच्या बाहेर वजा कंसामध्ये 70 वजा 12 कंस पूर्ण बरोबर प्रश्नचिन्ह. पर्याय 4 आहेत 12 13 27 आणि 17. अत्यंत सोप्या पद्धतीने आपल्याला फास्ट सोडवता येऊ शकेल. यामध्ये आपल्याला या दोघांचा गुणाकार कंस पहिल्यांदा पूर्ण करून घ्यावा लागेल. 25 गुणिले 3 म्हणजे 75 असतील. यानंतर कंसाच्या बाहेर जे आहे ते मायनस मी टिकलं 70 वजा 12 म्हणजे 58 इतकं येऊ शकेल. 58 आणि 75 यांच्यातला फरक जर काढला गेला तर 7 या ठिकाणी आजचा 1 म्हणजे किती 17 मिळून जाईल. 17 हा पर्याय क्रमांक 4 यासाठी उत्तर रूपाने योग्य असेल. प्रश्न क्रमांक 45 भाऊ व बहीण यांच्या वयाचे गुणोत्तर एकाच 3 आहे. बहिणीचे वय 30 वर्षे असेल तर भावाचे वय किती असेल. गुणोत्तर प्रमाणावर आधारित प्रश्न आहे. पर्याय 24 25 10 आणि 30. पाहू आपण या ठिकाणी भाऊ आणि बहीण या दोघांची जी काही प्रमाण दिली आहेत एकाच 3 इतकं प्रमाण आहे म्हणजे 1 प्रमाण भावाचं असेल आणि 3 प्रमाण बहिणीचं असेल. बहिणीचं वय जे आहे ते 30 वर्ष आहे म्हणून या प्रमाणाच्या खाली बहिणीचं वय मांडलं गेलं. यावर आधारित आपल्याला भावाचं वय मिळवायचं आहे म्हणजे 3 प्रमाण बरोबर 30 तर 1 प्रमाण बरोबर किती असेल. या दोघांचा क्रॉस गुणाकार होईल 30 गुणिले 1 छेदस्थानी 3 राहतील भाग घाला जाईल 10 म्हणजेच या ठिकाणचं उत्तर मिळून जाईल. भावाचं जे काय वय असेल ते 10 वर्ष इतकं असेल. यामधील पर्याय क्रमांक 3 आहे तो योग्य असणार आहे. प्रश्न क्रमांक 46 25 75 आणि 100 या संख्येचा लसावी काढा. पहा 300 400 350 आणि 450 असे पर्याय दिले आहेत. आता लसावी काढताना 2 पद्धतीने काढता येईल. एक अवयव पद्धतीने आणि पट वाढवून. पाहू आपण पहिल्यांदा अवयव पद्धतीने 25
75 आणि 100 यांचे जर अवयव पाडले तर 25च्या पटीत याचा 25ने भाग जाऊ शकतो. 25 एके 25, 25 त्रिक 75 आणि 25 चौक 100. आता याच्यामध्ये अवयव पडू शकत नाही, त्यामुळे 25 गुणिले 1 गुणिले 4 100 गुणिले 3 म्हणजे 300 इतकं काय असेल याचा लसावी असू शकणार आहे. हा झाला अवयव पद्धतीनं. यामध्ये सुद्धा आपल्याला पटच्या संदर्भात सुद्धा आपल्याला मिळवता येऊ शकेल. पट्टीच्या माध्यमातून काढत असताना सर्वात मोठी संख्या यामध्ये कॅच केली जाईल ती 100 आहे. 100ला 25ने भाग जातो पण 75ने जात नाही. मग 100ची पट वाढवली 200, 200ला 25ने जातो पण 75ने जात नाही. याची 3 पट केली, 300ला 25ने जातो 75ने जातो. याचा अर्थ या तिघांचा लसावी असणार आहे तो म्हणजे 300. 300 इतका काय असेल उत्तर असेल. पर्याय क्रमांक 1 यासाठी योग्य उत्तर असणार. प्रश्न क्रमांक 47. संजयचा पगार 10% कमी झाला, पुन्हा काही दिवसांनी पगारात 10% घट केली तर त्याच्या मूळ पगारात शेकडा किती घट झाली? -19%, 19%, 20%, -20%. पाहू आपण. यासाठी आपल्याला पगार किती आहे माहिती नाही, त्यासाठी आपण 100 गृहीत धरू. पहिल्या स्टेपला आपल्याला इथे 10%नी कमी होतो याचा अर्थ 100 मधून तो कमी होतो. म्हणून 100 वजा 10 90 मी या ठिकाणी अंशस्थानी घेतलं, छेदस्थानी 100 पहिल्या स्टेपला. पुन्हा काही दिवसांनी पगारात 10%नी म्हणून गुणिले केलं, पुन्हा 10%नी घट झालेली आहे म्हणजे पुन्हा 10% मायनस म्हणजे 90 येतील, छेदस्थानी 100. हे 100 कॅन्सल केले, ही 0 कॅन्सल, ही 0 कॅन्सल केले. 9 गुणिले 9 म्हणजे 81. 81% ही सध्याची शेवटची स्थिती असणार आहे. ती जर पाहिली गेली तर याच्यामधून 100 जर मायनस केले तर 19%नं घट होणार नाही. 19% इतका काय असेल घट असेल. यामध्ये आपल्याला 2 स्टेपला जर काय घट होत असेल किंवा 2 स्टेपला बदल होणारा दिला असेल तेव्हा डायरेक्ट आपण कमी झालेला आहे म्हणून मी 100 मधून डायरेक्ट 90 या ठिकाणी घेतलं. गुणिले दुसऱ्या स्टेपला सुद्धा घट आहे म्हणून गुणिले पुन्हा 90 केलं. 2 वेळेस असताना एकदाच 100 घ्यावे. मग आता या दोन्हींचं 0 कॅन्सलेशन केलं, नवीन 81 आपल्याला या ठिकाणी मिळून गेलं. याचा अर्थ 19% घट पर्याय क्रमांक 2 यासाठी योग्य असणार आहे. हा मायनस होऊ शकणार नाही. 19% हा पर्याय क्रमांक 2 योग्य असेल. प्रश्न क्रमांक 48. 4913 या संख्येचे घनमूळ किती? पहा आपल्याला घनमूळ काढायचे आहे. घनसंख्या दिली आहे, पूर्ण घनसंख्या आहे. यामध्ये 13, 18, 21 आणि यापैकी असे 4 पर्याय आहेत. आपल्याला बहुतांश वेळेला आपल्याला घन आणि घनमूळ माहिती असणं अपेक्षा आहे, तोंडपाठ असणं गरजेचं आहे. हा 4913 17चा घन आहे. पण आपल्याला जर काय माहिती नसेल तर वैदिक गणिताच्या आधारे आपल्याला पटकन या प्रश्नाचं उत्तर मिळवता येऊ शकेल की 13 3 जर एकक स्थानी असेल तर घनमूळ संख्येच्या एकक स्थानी 7 येऊ शकतं. जर त्यानंतर दुसरी स्टेप अशी आहे की 3चा पहिला एक गट केला जाईल आणि नंतरच्या अंकांचा एक स्वतंत्र गट केला जाईल. आता हा 3चा गट वगळता 4 ह्या एकाच अंकाचा गट तयार झाला आहे. तो 4 अंक मी बाजूला घेतला. 4 अंक बाजूला घेतला कोणत्या 2 घनसंख्येच्या दरम्यान येतो पाहिलं गेलं तर 1चा घन असेल 1, 2चा घन असेल 8, 8 आणि 1 यांच्या दरम्यान 4 येतो. तेव्हा 1 ते 2 या दरम्यानचा पहिला 1 या ठिकाणी घेतला जाईल. याचा अर्थ 17. 17चा घन असेल तो म्हणजे 4913. पण आपल्याला पर्यायामध्ये 13 आहे, 18 आहे, 21 आहे आणि शेवटचा पर्याय आहे यापैकी नाही. या तिन्ही पर्याय योग्य नाहीत म्हणून यापैकी नाही पर्याय क्रमांक 4 या प्रश्नासाठी योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 51. खालीलपैकी विझोड पद ओळखा. याचा अर्थ आहे की जे पर्याय 4 दिले आहेत यामधला वेगळ्या अर्थाचा असणारा पद जे असेल ते ओळखायचं आहे. पाहू आपण. दुरावा, स्नेह, मैत्री आणि जवळीक. जर पाहिले गेले स्नेह, मैत्री आणि जवळीक ही थोडक्यात प्रेमाच्या माध्यमातून स्नेह, मैत्री आणि जवळीकता असं दिसून येत असतं. म्हणजे तिन्ही एका अर्थाने वापरले जाऊ शकतात. दुरावा हा अलगपणा करून निर्माण करून देत असतो, याच्यामध्ये तिरस्कार तयार होत असतो, याच्यामध्ये प्रेमभाव तयार होत असतो. म्हणून आपण विचार केला तर दुरावा या तिघांच्या पेक्षा वेगळा आहे. या ठिकाणचं पद आहे विझोड. पर्याय क्रमांक 1 यासाठीचं उत्तर असणार आहे विझोड, दुरावा. प्रश्न क्रमांक 52. 0 ते 9 या अंकाऐवजी अक्षरे वापरून सोबतची वजाबाकी करून दाखविली आहे. तर CART या शब्दांसाठी पुढीलपैकी कोणती संख्या असू शकेल? पहा हा चार्ट दिला आहे. हा चार्ट जे आहे तो आपल्याला संख्येत दर्शवित आहे. तो 0 ते 9 या अंकाऐवजी या अक्षरं वापरलेले आहेत. पाहू आपण. म्हणजे या ठिकाणी अंक अपेक्षित आहे. ते अंक कसे मिळवायचे ते आपण या ठिकाणी पाहूया. CART
RE म्हणजे CART अशी अक्षरं दिली आहेत, CART. यावर आधारित आपल्याला मिळवता येऊ शकेल. तर पाहिलं गेलं तर इथं R आणि T यांच्यामध्ये पाहिलं तर डिफरन्स आहे 2चा, कारण या ठिकाणी वजाबाकी दिलेली आहे. या दोघांच्या मधील या पूर्ण संख्येमधील डिफरन्स काढलेला आहे. म्हणून T आणि R यांच्यामधला फरक जर 2चा असेल तर T पेक्षा R हा 2 मोठा असणं अपेक्षित आहे. म्हणून मी या ठिकाणी T घेतला, T पेक्षा R हा 2 मोठा असणं अपेक्षित आहे. त्यानंतर या ठिकाणी R आहे, R पेक्षा A 2 मोठा असला पाहिजे, म्हणजे याच्या दोघांच्या मधला फरक 2चा पुन्हा असणं गरजेचं आहे. आणि त्यानंतर A या ठिकाणी आहे, C या ठिकाणी अपेक्षा C 2 मोठा असणं अपेक्षित आहे, तेव्हा फरक 2चा येऊ शकेल. म्हणजे या ठिकाणी हा उतरता क्रम होईल. हा सर्वात मोठा असेल, यापेक्षा हा 2 कमी, हा 2 कमी, हा 2 कमी आणि हा 2 कमी. आता आपण साहचर्य यामधले निश्चित केले की 2-2च्या फरकानं असणारा आपल्याला पाहायचा आहे CART, म्हणजे 2 याच्यापेक्षा कमी, यापेक्षा 2 कमी, यापेक्षा 2 कमी असणारा अंक पर्यायामध्ये 5 जाऊ आपण. आता पाहिलं 9 आणि 7 यांच्यामध्ये 2चा फरक आहे, 7 आणि 5 यांच्यामध्ये 2चा फरक आहे, पण 5 आणि या ठिकाणी अपेक्षित 1 आहे, म्हणजे हा पर्याय चूक आहे. 6 आणि 4 यांच्यामध्ये 2चा आहे, पुन्हा यामध्ये 2चा आहे, पण यामधला फरक मात्र अचूक आहे, चुकीचं होऊ शकेल. या दोन्हींच्या मधला फरक 2चा आहे, या दोन्हींच्या मधला फरक 2चा आहे, याही दोन्हींच्या मधला फरक आहे. पर्याय क्रमांक 3 योग्य असेल. चौथा खात्रीसाठी आपण पुन्हा पाहू. 8 आणि 5 यांच्या मधला फरक आहे 3, म्हणजे हा होऊ शकणार नाही. म्हणून पर्याय क्रमांक 3 7, 5, 3A हा CART यासाठी योग्य होऊ शकेल. यामध्ये जर का आपण टाकून पाहायला गेला CART म्हणजेच या ठिकाणी 7, 5, 3, 1, 3 आणि 5, तर आपल्याला उत्तर 2, 2, 2 मिळून जाईल. म्हणजे पर्याय क्रमांक 7, 5, 3, 1, 3 नंबरचा पर्याय आपल्यासाठी योग्य असणार आहे. प्रश्न क्रमांक 53. एका सांकेतिक भाषेत PLATO हा शब्द 3, 5, 2, 0, 4 असा लिहितात, तर 0, 4, 3 हा संकेत कोणत्या शब्दाचा असेल? आता बघा 4 पर्याय दिले आहेत आणि हे जे काय अंक आहेत आणि हे अक्षरांशी सहचरित केलेले जे काय अंकाची जोडी आहे, अंकाचा गट आहे, यामधलेच हे अंक आहेत. म्हणून आपण याच्याशी सहचर्य जोडून पाहूया. आपण PLATO यासाठी जर पाहिलं तर 3, 5, 0, 0 आणि 4 असं होऊ शकतं. म्हणून आपण काय केलं की या ठिकाणी जर दिलं आहे ते 0, पहिल्यांदा 0 दिलं आहे, 0साठी येईल या ठिकाणी T येऊ शकेल, पुन्हा 4 आहे O येऊ शकेल आणि 3 आहे P येऊ शकेल. आता आपण पर्यायाकडे पाहिलं गेलं TOP ज्या ठिकाणी आहे तो म्हणजे पर्याय क्रमांक 2 आहे TOP. पर्याय क्रमांक 2 याचं प्रश्नाचं उत्तर बरोबर असणार आहे.